चला तर आज बनवूयात मस्त अशी माशाची कुरकुरीत फ्राय. आणि अशी फ्राय जर असेल ना तर 2 घास जास्तच जातात. आणि आजचा व्हिडिओ स्पेशल फक्त फिश लवरसाठी आहे बरं का. तर हा जो मासा आहे तो करकरा मासा आहे. तर काल मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं की हा कोणता मासा आहे ओळखा बरं. तर बऱ्याच जणांनी बरीच नावं सांगितली, पण हा जो मासा आहे तो करकरा मासा आहे. तर इकडे मार्केटमधनं मी मस्त असे हे 3 करकरा मासे घेऊन आलेले आहे. मासे एकदम फ्रेश आहेत. आणि आता ना खरं तर मासे खूप कमी मिळतात. आणि जर तुम्हाला हे मासे दिसले ना तर नक्कीच घ्या, कारण हे चवीला खूप छान लागतात. तर पहिला हे आपले व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत. खरं तर व्हिडिओ करण्यासाठी मी मासे घरी घेऊन येते आणि मग कट करते. आणि घरी कट करणं काही सोपं नसतं, पण काय होतं की तुम्हाला सुद्धा माशांची ओळख पाहिजे, कारण आपण कोणते मासे खातोय त्यांची काय नावं आहेत ती पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी मी मासे घरी घेऊन येते आणि पूर्ण मासे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला, या पद्धतीने आपण मस्त असे मासे कट केलेले आहेत आणि मासा एकदम फ्रेश आहे. आणि याचे मी असे छोटे छोटे पीस केलेले आहेत, कारण मला ना याची अर्धी फ्राय बनवायची आहे आणि अर्ध्याचा मी रस्सा बनवणार आहे. म्हणजेच डोक्याकडचा जो भाग आहे आणि शेपटाचा भाग आहे त्याचा मी रस्सा बनवणार आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित असे आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत. मासा जर फ्रेश असेल ना तर व्यवस्थित असा कटसुद्धा होतो. आणि जर जास्तच मोठे मासे असतील तर घरी कट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो, पण हे एवढेही मोठे नव्हते त्याच्यामुळं इझिली कट केलेले आहेत. तर चला, हे जे पीस आहेत ते आपण रश्श्याला काढलेले आहेत आणि हे आहेत ते फ्रायला. तर पहिला इकडे हे व्यवस्थित मी असे धुवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला माशांना लावून घ्यायचं आहे. चला, मिक्स करून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करू. तर इकडे मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, 2 चमचे तिखट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जो आहे तो काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. त्याच्याने कलर छान येतो. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. चला, तर इकडे एका बाजूला पटापट आपण मस्त अशी रश्श्याची तयारी करू, कारण आपल्याला रस्सासुद्धा बनवायचा आहे. तर इकडे मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे, त्यानंतर टॉमॅटो. आणि टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. टॉमॅटो इकडे थोडासा शिजत आला की त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत, गरम मसाला, तिखट मसाला घालणार आहोत. मसाला आपल्या आवडीनुसार घालायचा आहे, जेवढं आपल्याला तिखट आवडतं तेवढं. आणि कलरसाठी याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित शिजवायचा आहे. त्यानंतर आपलं हिरवं वाटण घालायचं आहे, थोडं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण मस्त याच्यामध्ये गरम पाणी घालून पुन्हा एकदा थोडंसं शिजवून द्यायचं आहे. याच्याने काय होतं, तरी छान येते. आणि व्यवस्थित असा मसाला शिजला की जे रश्श्यासाठी पीस आपण काढून ठेवलेले आहेत ते पीस आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर इकडे 2-3 मिनटं वाट बघितल्यानंतर व्यवस्थित मसाला आपला शिजलेला आहे. आणि आज ना मी ह्याच्यामध्ये मस्त असं वांगं टाकणार आहे, कारण माझ्याकडे वांगं होतं आणि मच्छीच्या रश्श्यामध्ये ना वांगंसुद्धा छान लागतं. तर इकडे या पद्धतीने मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. चला, तर आता जे मच्छीचे सगळे पीस आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि इकडे ना याच्यामध्ये टाकण्यासाठी मी 1 वांगं घेतलेलं आहे, तर ते मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वांगं घाला किंवा नाही घातलं तरी चालतं, पण इकडे मला आवडतो. मच्छीच्या रस्स्यामध्ये वांगं खूप छान लागतं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त ढवळत बसायचं नाही, कारण मच्छी काय होते की लवकर शिजते आणि फुटते. फक्त हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडीशी चिंच टाकायची आणि वरून आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं गरम पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं शिजवून द्यायचं आहे. आणि वांगं शिजलं की आपली मच्छी मस्त रेडी. चला, तर इकडे थोडंसं हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे शिजायला ठेवायचं आहे. आणि एका बाजूला लगेच आपल्याला फ्रायची तयारीसुद्धा करायची आहे. तर इकडे अर्ध्या तासानंतर मासे आपले मस्त मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरलेले आहे. आणि आपल्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा मासे ठेवू शकता, कारण जेवढा वेळ आपण मासे मसाल्यामध्ये मुरवत ठेवतो तेवढीच फ्रायलासुद्धा डबल टेस्ट येते. तर इकडे माझ्याकडे फक्त अर्धा तास होता, तर मी अर्धा तास ठेवलेले आहे. त्यानंतर आपल्याला पटापट फ्रायची तयारी करायची आहे. तर इकडे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये लसूण घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे. आणि कढीपत्ता जर आपल्याला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही. आणि इकडे लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित असा लाल झाला की जे माशाचे पीस ठेवलेले आहे ते व्यवस्थित असे तव्यावर गोल पसरवून घ्यायचे आहे. आणि जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा पलटी करायची अजिबात घाई करायची नाही. तर मासे पहिला एका बाजूतून व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत शिजवून द्यायचे आहेत आणि मगच पलटी करायचे आहेत. तर लवकर आपण जेव्हा पलटी करतो तेव्हा काय होतं, एकतर मासे चिकटतात किंवा कच्चे तरी राहतात. तर चला, आता आपल्याला एक बाजू शिजेपर्यंत वाट बघायची आहे.
आणि तुम्हाला कोणाकोणाला करकरा माशाचा रस्सा किंवा करकरा माशाची फ्राय आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इकडे मस्त असं वांग्याचं आणि करकऱ्याचं रस्सा आपला झालेला आहे रेडी. आणि तुम्ही कधी असं मच्छीमध्ये वांगं ट्राय केलं आहे का ते सुद्धा नक्की सांगा. चला तर इकडे मच्छीसुद्धा आपली एका बाजूतून व्यवस्थित अशी खरपूस झालेली आहे. आता आपण मस्त अशी पलटी करून घेऊ. आणि फ्राय तर इकडे आपली होतच राहील, पण तुम्हीसुद्धा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक पेजवर जर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.